आज मस्त दुपारची झोप घेतली आणि आपू पण छान अशी झोपली होती. त्यामुळे आम्ही दोघी पण झोपलो आणि 4 एक वाजता उठलो. तर आपू इथं चांगली ब्रश करत होती. तिला वाटलं सकाळच झाली काय, तर ब्रश तिथे होता तर तिने घेतला आणि मस्त ब्रश करत होती. नंतर मी पण अशी फ्रेश वगैरे झाली आणि झोपेतून उठलं की फेसवॉश वगैरे केला की छान असं बरं वाटतं थोडंसं. तर तेच केलं आणि मग नंतर कपडे होते माझे बाहेर, वरचे झोपायच्या आधीच मी काढून आणले होते, कारण की म्हटलं ओले होईल. पावसाचं काहीच सांगता येत नाही, कधी पाऊस येईल तर, आणि अचानकच असा पाऊस येतो. त्यामुळं मग मी असे ग्रिलवर आणून टाकले होते आणि भरपूर कपडे धुतले होते आज. तर तेच मग आधी सुकले होते तर ते घरात आणले आणि बाकीचे थोडे ओलेसे होते तेच काढायला गेले. आणि आपू चाललं होतं, तिला वर जायचं होतं. तिला वर नेलं तर खूपच टाईमपास होतो आणि काहीच म्हणजे व्यवस्थित खेळत नाही. खूपच तिला असं कीर करते, काही पण उचलते आणि तोंडात वगैरे घालायची भीती वाटते. त्यामुळं म्हटलं चला आज नाही वर जायचं, म्हणून आज थोडंसं तिला म्हटलं खिडकीतूनच बाहेरचं दाखवावं. आणि पाऊस पण होता त्यामुळं म्हटलं जाऊ देत, बाहेर पण कुठं नको. आणि पाऊस नंतर थांबला तर तिला थोडंसं खिडकीतून बाहेर दाखवत होती आणि तिला छान वाटत होतं. समोर बॅट बॉल खेळणारे मुलं होते छोटे, तर तर तिलाच मग जास्तच परेशान करत होती. तिला तिथेच उभं राहायचं होतं खूप वेळ आणि काही येत नव्हती. मग असं तिचं चाललेलं. तिच्यासाठी म्हटलं छान असं धिरडं वगैरे बनवावं, कारण की ती 4 एक वाजता थोडंसं खाते, पण भूकही नसते, पण थोडं तिला खायचं असतं. त्यामुळं मग म्हटलं चला थोडंसंच बनवून बघावं खाते की नाही तर, कारण की तिला फक्त डाळ भात आवडतो, बाकीचं दुसरं पोळी वगैरे खात नाही. आणि दिसायला एवढं छान धिरडं नंतर तुटून गेलं, कारण की मी तूप टाकलं होतं आणि ते पूर्ण खाली चिटकलं होतं, त्यामुळे ते व्यवस्थित काय बनलंच नाही. आणि मग नंतर पण टेस्टला छान झालं होतं. नंतर मी तसंच ते उलटं केलं आणि बघितलं तर मस्त छान झालं होतं. मग तिला खायला दिलं, छान असं खाल्लं तिने आणि मी पण थोडंसं खाऊन बघितलं तर छान झालं होतं. नंतर छान असा चहा घेतला आणि मग ते ऑफिसवरून आले होते. मला खूप दिवस झाले पाणीपुरी